एकच वादा आदरणीय दादांची जी गाजलेली गाणी आहेत आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आपली आई असते. पाणी चित्रपटामध्ये देखील आहे. सगळ्या चित्रपटामध्ये अतिशय खूप नागराज मंडळींच्या टीम मध्ये असतात. नाशिकहून आलेले हे शिक्षक आनंद दादाचे पट्टे शिष्य म्हणून ओळखले जातात. अमोल पुणेकर आणि रशीद पुणेकर प्रेमाची ही शाळा करायचा. तर मित्रांनो, माझ्या युट्यूबच्या जर्नीमध्ये फर्स्ट टाइम मी आज मुंबई सोडून बाहेर आलो आहे ब्लॉग साठी, ते म्हणजे पुण्याला. तर बघूया ब्लॉग कसा होतो ते एंड पर्यंत नक्की राहा. सो हे गाईज व्हॉट्सअप, बाकी कसं काय सब ठीक आहे ना. आय होप सर्व काही ठीक असेल. आपण बघू शकता शिवाजीनगरला मी आलेलो आहे. इथे सर्वात मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे सर्व दिग्गज कलाकार आणि मोठमोठे गायक तुम्हाला बघायला भेटणार आहेत. गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम आहे. तर एंड पर्यंत राहा ब्लॉग वरती. खूप एक्साइटेड आहे मी नाट्यगृहामध्ये जायला. बालगंधर्व नाट्य मंदिर इथे कार्यक्रम आहे हा, आणि नक्कीच आपण कव्हर करणार आहे हा कार्यक्रम. तर बघूया ब्लॉग कसा होतोय ते. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन कंटेंट मी आणत राहणार आहे. तुम्ही बघू शकता समोरच कार्यक्रम आहे, आनंद गुरु पौर्णिमा महोत्सव. अमर भाऊंनी आणि भैयानी मला या ठिकाणी बोलवलं. अर्चनाताई मसोरेकर, तुमचं 30 सेकंदात स्वागत करतो बालगंधर्व रंगमंदिर मंदिरामध्ये. महागायक आनंदजी शिंदे, म्हणजे ज्यांनी अनेक गायक घडवले, आमच्यासारखे निवेदक, असे आनंदभाऊ शिंदेचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी पुण्यनगरी, शिवशंभूंनी अवतार घेतला, सह्याद्रीचा सिंह गर्जला, राजा शिवाजी प्रकट झाला, राष्ट्र महान विद्येची खान, भाग्यवान देश हिंदुस्थान, शूरवीर येथे जन्म घेती, ज्ञानवंतांची हीच धरती, संत ज्ञानेश्वर वायरचिती. अशा पुण्यभूमीमध्ये बालगंधर्वच्या प्रांगणामध्ये शिंदे साहेब तुमचे स्वागत. आदरणीय मेघराज भैया भोसले आणि प्रकाश दिंडे आणि आमच्या सर्वांच्या वतीने स्वागत. जय शंकर. महोत्सव या नाटकाला जमलेल्या सर्व शिक्षकांचं मनापासून स्वागत करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आपली आई असते, परंतु आनंद दादा हे सुद्धा सर्वांचे गुरु आहेत. प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे अनेक शिष्य त्यांचे तयार झालेले आहेत. याच भावनेतून एक कृतज्ञता म्हणून आज आपण आनंदाचे पारधी पूजन करत आहोत. हा अभूतपूर्व सोहळा आपण याची देवी यांची डोळ्यासाठी बघता आहात, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. साधू ऐसा ही गुरु भावे, राग रंग का भरभर प्याला, पील्यावर पिलावे, साधू ऐसा ही गुरु भावे. दादांकडनं अनेक गुरु शिष्य परंपरेमध्ये अनेक शिष्य प्रत्यक्षपणे शिकले आहेत. आणि पण एकलव्यांप्रमाणे त्यांच्या गायकीला आपला आदर्श मानला आहे. अशा आनंददादाचं पाद्यपूजनाचा सोहळा या ठिकाणी सादर होत आहे. विद्येचं माहेर असलेली ही पुण्यनगरी, सांस्कृतिक असा अनमोल किंवा जपणारी ही पुण्यनगरी. आणि पुण्यनगरीतील हा सुमंगल रसिकांच्या साक्षीने शिष्यांपैकी अग्रेसर असलेले पुण्यनगरीतील पार्श्वगायक विशाल चव्हाण हे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. मी समोर असलेल्या रसिकांना विनंती करेल की आपण टाळ्यांच्या माध्यमातून आजच्या या सोहळ्याला आदरणीय शीतल कुमार माने हे सुद्धा आपल्या गुरुविषयीची ही कृतज्ञता सुंदर अशी व्यक्त करतात. बबन दिपके आपल्या गुरुप्रती आपलं प्रेम अर्पण करून नमस्कार करून आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे. अनिल गायकवाड शिष्यांपैकी असलेले अनिल गायकवाड, तसेच रवींद्र गमरे हे सुद्धा दादांवर आपलं प्रेम व्यक्त करतात. सार्थक खैरनार, सिद्धार्थ कांबळे नाशिकहून आलेले हे शिष्यगण आज आपल्या गुरुविषयीचं प्रेम
घेऊन गेलेला आहे. नाशिकहून त्याचबरोबर आलेली आहे CG. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम जोडी जे खर तर दादांना गुरु बरोबरच वडिलांचा दर्जा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि ही संगीत क्षेत्रातील गायन क्षेत्रातील जोडी बंधू हे दोघेही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आनंद दादाचे पट्टे शिष्य म्हणून ओळखले जातात. तमाशा सम्राट गफूरभाई पुणेकर यांचे चिरंजीव आदरणीय अमोल पुणेकर आणि रशीद पुणेकर यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा आपल्या या गुरूंचं पाठ्यपुस्तक करायचं आहे. आयुष्यभर ज्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ज्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या घेत असताना अखंड महाराष्ट्रासमोर आपल्या गायकीच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहे. असं नाही घेतली गोष्ट, महत्वाची गोष्ट नाही घेतली. प्रेमाची ही शाल जोरात टाळ्या आपल्या सगळ्या इथे झाल्या पाहिजे. दादांनाही दोन या शिष्याचा नक्कीच हेवा वाटत असेल. या दोन शिष्यांनी नक्कीच गायकीच्या माध्यमातून दादांचा आदर्श घेतला आणि हा आदर्श घेत असताना त्यांचा उत्कर्ष कधी झाला हे त्यांनाही कळलं नाही. त्याचबरोबर अनिल गायकवाड हे सुद्धा आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ कांबळे, रविराज उबाळे, रविराज लोटे कराड, प्रणय उबाळे, त्यानंतर ऋतिक पटेकर, कळमहून आलेला हा विद्यार्थी हा शिष्य दादांवर असलेले हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेला आहे. गुरुचरणी लीन होण्यासाठी दादांची गुरुकुल, दादांची गुरुकुल म्हणजे आमच्या आत्या आहे. हा, आत्या आहे. आणि यानंतर खूप चांगल्या गायिका, म्हणजे मला आधी माहित असलेल्या खूप चांगल्या गायिका, त्यानंतर खूप चांगल्या अभिनेत्री, म्हणजे ज्यांनी आता नागराज मंडळींच्या टीम मध्ये असतात. नागराज मंडळींचे ज्यांचा मटका किंग चालू आहे, मटका किंग मध्ये सुद्धा आहे नागराज मंडळींचं घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट पाहिला, त्याच्यामध्ये देखील आहे. पाणी चित्रपटामध्ये देखील आहे. सगळ्या चित्रपटाने अतिशय उत्कृष्ट असा अभिनय करणाऱ्या आसावरीजी तारे आणि सगळ्यात महत्वाचं सतीश तारे तर सतीश तारे, ऍक्टर सतीश तारे, त्यांच्या त्या लहान बहीण आहेत. खूप मोठ्या आणि सुनील तारेंच्या सुद्धा खूप मोठ्या घराण्यातून आहेत आणि त्यांनी देखील पात्यपूजन केलेलं आहे. यानंतर त्यांच्या शिष्यगणांपैकी तसेच जी एकलव्याच्या भूमिकेत दादांना आपल्या गुरु मानत आलेले आहे. सुंदर असं काम करत असताना खर तर ही एक खानदेशी अभिनेत्री म्हणून महाराष्ट्रातल्या रसिकांना माहित आहे. परंतु म्हणजे आपल्या नृत्याच्या मनापासून जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या मनातल्या भावना रांगोळीच्या माध्यमातून जे प्रकट करत असतात. दादाची सुंदर अशी रांगोळी त्यांनी रेखाटलेली आहे. जाखेडून आलेले आहेत तेच निगोल गावातून. ईशान चव्हाण ज्या अनेक लोकगीतांच्या माध्यमातून अनेक गीतांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला माहीत असलेले नाव आपल्या गायकीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या घोरत वाटली. दादांचा वसा सांभाळण्याचं का प्रकाश दिले आलेले आहेत. त्या बाबत प्रत्येक गाण्यातून रसिकांना ज्यांनी आपलंस केलेलं आहे. अनेक गाणी विशाल चव्हाणांनी गायलेले आहेत. गुरुपौर्णिमा सोहळा निवडणुकीचं वातावरण केलं असं वाटायला, परंतु दादा आपली चित्रपट महामंडळाच्या संचालकपदी सुद्धा विराजमान झालेले आहेत. स्वरात टाळ्या दादांसाठी वाजवतात आणि घोडे आहेत या शिक्षकांच्या वतीने एका लाईनमध्ये होते अवघा महाराजच्या दादांच्या गाण्यानं हा बोलतोय नाचतोय त्या गाण्याचा एक सुंदर संपूर्ण होतोय. यानंतर
आदरणीय दादांची जी गाजलेली गाणी आहेत या गाण्यांचा अरे भीम गीतांचा एकच भाष्य आनंद संगीताच्या क्षेत्रात ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून एक ठसा उमटवला असे आनंदजी शिंदे यांच्या सर्व शिष्यांनी, विशेषतः आमचे मित्र अमर पुणेकर, माझे वडील आणि अमरचे वडील गफूरबाई पुणेकर हे खास मित्र होते आणि अमरने मला सांगितले की आज आनंददादांच्या सर्व शिष्यांच्या वतीने एक गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलाय. मी आनंदजींना आपल्या सर्व शिष्यगणांच्या वतीने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि आपली कला अशीच देशभरामध्ये नावलौकिकास येऊ अशा आपल्या सर्व शिष्यांच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, तुमच्या या शुभेच्छांचं पाठबळ फार मोठं आहे. आपली उपस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी वंदनीय आहे.